आता ती कुणाची आहेत काय आहेत हे महत्वाचं नाहीये. कुणाचंही अतिक्रमण असेल आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांना त्रास होत असेल तर त्या अतिक्रमण जे तिथे चौकात आहे ते काढलं पाहिजे अशी स्थानिक नागरिकांची भूमिका आहे आणि त्याच्यावर प्रशासन काहीच ऍक्शन घेत नाहीये. मागच्याही आठवड्यात आम्ही पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला जेव्हा गेलो होतो तेव्हा याची चर्चा झाली होती, पण 15 दिवस झाले पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमधून हे अतिक्रमण जे काढायची विनंती नागरिक करतायत त्याच्यावर कुठलंही ऍक्शन झालेली नाही. हे दुर्दैव आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य आईबाप पुणेकर हा ट्रॅफिकमध्ये टोटली भरडला जातो. ताई, खरं तर पालिकेत प्रशासक राज आहे, पण जिल्ह्याला पालकमंत्री आहेत, ते पहिली आठवड्याला मीटिंग घ्यायची, हल्ली घेतच नाहीत. काय होतंय काय नाही? हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारायला पाहिजे, मला कसं सांगणार. मी माझं काम निष्ठेने करतो. तुम्ही काम मागताय तर तुमचा निधी अडवून ठेवला जातो, मग कामं होणार कशी? आम्ही अमोलदादांनी मी माननीय पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेली आहेत. आम्हाला जो विकास निधी आहे जो आमच्या विकासासाठी नाही आहे, सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी आहे, तो आम्हाला मिळत नाही. तो आम्ही पत्रही लिहून विनंती वारंवार केलेली आहे की तो निधी जो आमच्या हक्काचा आहे, मतदारसंघाचा आहे, तो द्या. तो जर आम्हाला नाही मिळाला आम्हाला कोर्टाशिवाय दुसरा मार्ग नाही. नाहीतरी मी उद्या सुप्रीम कोर्टात परत चाललेच आहे. त्यामुळे कोर्टात गेल्याशिवाय या राज्यात न्याय मिळत नाही असा आमचा 1.5-2 वर्षांचा अनुभव झाला. दुसरं असं भुजबळ काल आरोप करतात बारामतीत जाऊन सभेत साहेबांवरती की मराठा आंदोलन, आणि आज तेच भुजबळ साहेबांना जाऊन भेटतात. काय भुजबळ साहेबांना भेटायला माहिती नाही तुमच्याचकडून आहे नेमकं चाललंय काय भुजबळांचं? आता हा प्रश्नाचं उत्तर मला कसं येणार? एक तर मी पुण्यात आहे, साहेब मुंबईत आहेत आणि मला माझ्या माहितीप्रमाणे ते काय चव्हाण सेंटरला आज जाणार नव्हते आणि ते सिल्वर ओकला असतील असं मला वाटतं. हा, कारण का आज त्यांनी चव्हाण सेंटरला वेळा दिल्या नव्हत्या. त्याच्यामुळे हे काय नवीन डेव्हलपमेंट याची मला काय माहिती नाही. माहिती खुलासा करायला गेले असंही ऐकलं. मला खरंच याच्यातली माहिती नाही. भुजबळ साहेब गेलेच आहेत सिल्वर ओकला, हेच मी तुमच्याकडून ऐकलं. बऱ्याचदा भुजबळ साहेब नाराज असल्याची पण चर्चा होत्या. ते इच्छुक आहेत. मला खरंच याच्यातलं माहिती नाही. मी माहिती काढून आपल्याला सांगू शकते. ताई, सुनील तटकरांनी डायरेक्ट वसंतदादा यांच्याबरोबर अजितदादांची तुलना केली. ते म्हणजे वसंतदादांनंतर डायरेक्ट अजितदादाच दादा आहेत. काय तुमचं म्हणणं आहे? लोकशाही आहे, प्रत्येकाला काहीही बोलायचा अधिकार आहे. आपल्याला आठवत असेल राहुल गांधींचं भाषण. राहुलजींनी लोकसभेत एक भाषण केलं होतं की आदरणीय माननीय प्रधानमंत्रीच्या उल्लेख त्यांनी जे कंपॅरिझन्स केल्या होत्या. त्याच्यामुळे अशी अनेक वेळा कंपॅरिझन होतात. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला काही बोलायचं. ताई, भुजबळ साहेब गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणाच्या नाराज आहेत अशी चर्चा आहे. विशेषतः लोकसभा निवडणूक छगन भुजबळ लढवतील अशी चर्चा होती, मात्र त्यांना उमेदवारीच मिळाली नाही. छगन भुजबळांनी ती जाहीर सभेत नाराजी आपली बोलून दाखवली होती. जर कदाचित छगन भुजबळांची नाराजी असेल आणि ते परत पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक असतील तर तुम्ही पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहात, तुम्हाला वाटतं भुजबळांचा निर्णय योग्य ठरेल? आम्ही राजकारण जरतरवर करत नाही. आम्ही पॉलिसी मेकर्स आहोत. आम्ही राजकारण फार गांभीर्याने घेतो आणि आम्ही कुणाच्या व्यक्तीसाठी राजकारण करत नाही. आम्ही राजकारण आणि समाजकारण हे मायबाप जनतेच्या आयुष्यात एक चांगला बदल आणि चांगली धोरणं करण्यासाठी येतो. त्याच्यामुळे व्यक्ती केंद्रित आमचं राजकारण नाही. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जर तर मी नाही देऊ शकत. स्वागत कराल का? अनेक वर्ष सहकारी राहिलेले आहेत. भुजबळांची हेळसांड महायुतीमध्ये शक्यता नाकारता येत नाही ना. तुमच्याच प्रश्नांमध्येच माझी उत्तर आहे. त्याच्यामुळे माझा वेगळं बोलायची काही गरजच नाही. त्यांनी स्वागत करणार, त्यांनी इच्छा पक्ष असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोण येणार हा एक सगळ्यांना विचारून संघटनेतला निर्णय असेल. कुणी व्यक्ती तो निर्णय घेणार. नाही, मात्र आज भुजबळांनी भेट घेतली पवार साहेबांची. पवार साहेबांचं आपल्याला माहिती आहे की सकाळपासून शेड्यूल ठरलेलं असतं. अर्ध्या तासापासून भुजबळ साहेब बिल्डिंग होते. पवार साहेबांना सकाळपासून अनेक नेते भेटायला येत असतात किंवा त्यांचा नियोजित कार्यक्रम ठरलेला असतो. त्यामुळे आता बरीच चर्चा सुरू झाली की नाही साहेब भेटतील की नाही. मला असं वाटतं की आपण थोडा वेळ सगळेच वाट बघूया ना, कारण का आपण सगळे पुण्यात आहोत. आपल्या ब्रिज आणि ट्रॅफिकचा प्रश्न हा खूप गंभीर आहे. मुंबईत काय चाललंय हे तासाभरात कळेलच आपल्याला आणि तिथून कोणीतरी बोलेल ना, तुमचं असेल ना तिथे कोणीतरी. काल बारामती सभेचे भरपूर पुढच्या रिकामे होते, सगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. बारामतीकरांनी पुन्हा एकदा नाकारलं असं दिसतंय. सगळी बाहेरची गर्दी आली होती राज्यभरातली. हो, असं तुमच्या सगळ्या चॅनल, वर्तमानपत्र आणि मीडियाकडूनच ऐकायला मिळतंय किंवा ते व्हिडिओ जे दिसत आहेत ते मीडियाकडूनच आलेत.
मी तर बारामती लोकसभा मतदारसंघात कालच्या अनेक विकास कामं आणि सोसायटीच्या प्रश्नांमध्ये खडकवासल्यात व्यस्त होते. त्यामुळे मला काही फारशी माहिती नाही, पण तुमच्या सगळ्यांच्या कडूनच कळलं की कालच्या सभेमध्ये काय झालं. त्यामुळे आता मला वाटतं सभेच्या त्या व्हिडिओमध्येच ते उत्तर आहे, त्याच्यावर वेगळं बोलायची मला काही आवश्यकता वाटत नाही. गमतीशीर प्रश्न आहे. पवार साहेब बोलताना असं म्हणाले होते की भुजबळ साहेब ज्यावेळेस अजितदादा बाजूसोबत गेले, मला सकाळी फोन केला की मी काय चाललंय हे बघून येतो. जे भुजबळ साहेब गेले ते परत आलेच नाहीत. मात्र त्यानंतर ही पहिली भेट होती. म्हणजे पवार साहेब आणि भुजबळांमध्ये काय चर्चा होते हे सुद्धा पाहणं उत्सुक असं असेल. मी तुम्हाला खरं सांगू, आत्ता मला कात्रजच्या ट्रॅफिकशिवाय दुसरं काहीच सुचत नाही. मला तो प्रश्न आधी सोडवायचा. आणि योगायोगाने तो पण कात्रजचाच चौक आहे. कात्रजचं घाट कोणाला बघायला मिळालं? मी चौक म्हणले, मी घाट नाही म्हणले. चला, थँक्यू. झालं पूजा केली. अभी आप लोग क्या? मैम सबसे बड़ा यही है कि भुजबल साहब